गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधींची हत्या केली, तसंच शांत डोक्याने फडणवीस भांडणं लावतात. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांवर ही टीका. देवेंद्र फडणवीस हे भांडणं लावून देतात आणि जशा दत्तूराम गोडसेने शांत डोक्याने महात्मा गांधीजींचा खून केला तशा शांत पद्धतीनं देवेंद्र फडणवीस जे आहेत ते भांडणं लावतात आणि बाजूला उभे राहतात. सपकाळांनी केलेल्या टीकेनंतर त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये कुणीही ओळखत नाही असं फडणवीसांचं प्रत्युत्तर. तर उद्धव ठाकरेंनी आरशात बघितल्यानंतर ते असे मोर्चे काढणार नाही. ठाकरेंच्या हंबरडा मोर्चावरूनही फडणवीसांची ही टीका. कोण आहेत ते? त्यांना त्यांच्या जिल्ह्यात नाही ओळखत कोणी आणि मी त्याच्यावर उत्तर द्यायचं. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उद्या ठाकरेंच्या शिवसेनेचा हंबरडा मोर्चा. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात छत्रपती संभाजीनगरच्या क्रांती चौकातून हा मोर्चा निघणार. राज ठाकरे आणि राऊतांमध्ये गेल्या 10 दिवसांमध्ये 3 बैठका. दोघांच्या युतीमध्ये पवारांच्या एनसीपीला घेता येईल का या संदर्भात चाचपणी सुरू. शरद पवार आणि राऊतांमध्येही परवा बैठक झाली असल्याची माहिती. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार. उद्या महेश मांजरेकर यांच्या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च कार्यक्रम. मुंबई विमानतळावरती शिवसेना आणि मनसेला मोठा धक्का. इंडिगोच्या कर्मचाऱ्यांनी शिवसेनेमध्ये केला पक्षप्रवेश. मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते मोठ्या संख्येने शिवसेना, ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. शिवसेनेत सामील झालेले सर्वजण इंडिगोचे कर्मचारी. जिहादी कुत्र्यांना अहमदविषयी कितीही प्रेम असलं तरी देखील अहिल्यानगरच म्हणावं लागेल. नगरमधील एमआयएमच्या सभेवर गोपीचंद पडळकरांची टीका. जिहादींच्या थडग्यावरती भगवा फडकवणार, पडळकर आक्रमक. लाडक्या बहिणींना ई-केवायसी ही करावी लागेलच आणि सर्वच योजना कायमस्वरूपी चालू असतात असंही नाही. आनंदाचा शिधा योजनेबाबत अजित पवार यांचं हे मोठं विधान. पण फार तर मुदत वाढवायची असेल तर आम्ही मुदत वाढवू, पण केवायसी ही करावीच लागेल. ज्या काही योजना चालू असतात त्या सगळ्याच योजना कायमच्या चालतात अशातला काही भाग नाही. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्षपदासाठी अजित पवार आणि मुरलीधर मोहोळ यांच्यात लढत. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची 2 नोव्हेंबरला होणार निवडणूक.